नमस्कार. सारंग रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण ना नवरात्र आता चालू झालेलं आहे आपल्याकडं. तर नवरात्रात प्रत्येकाच्या घरी कडाकणी बनतात. तर आज आपण कडाकणी कशा करायच्यात ना त्या बघणार आहे. खूप सोपी पद्धत आहे. काही काहींच्याकडे मैद्याच्या कडाकणी करतात, काही काहींच्याकडे गव्हाच्या करतात. तर आपण यावेळेस आता गव्हाच्या कडाकणी कशा करायच्यात त्या बघणार आहे. कारण का आमच्याकडे गव्हाच्या कडाकणी असतात. तर आपण पारंपरिक अशा गव्हाच्या आणि गुळाच्या कडाकणी कशा करणार त्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते बघूया. इथं मी 3 वाटी मेजरमेंट मी हे घेतलेलं आहे कपाचं. तर हे 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि पूर्ण 1 वाटी पूर्ण फुल भरून गूळ चिरून घेतलेलं आहे मी फुल भरून. आणि आपण मोहन म्हणून थोडंसं तूप घालणार आहे आणि चवीनुसार 1 चिमूटभर मीठ. तर तुम्ही यात सुंठ पावडर पण घालू शकता, खसखस पण टाकू शकता. प्रत्येकाच्या आवडीनुसार आहे. काही ठिकाणी खसखस घालतात आणि सुंठ पावडर पण घालतात. पण मी आत्ता ह्यात सुंठ पावडर आणि वेलची पावडर घालणार नाही आहे. मी फक्त एवढंच साहित्य वापरणार आहे आणि कडाकणी करणार आहे. तर आता आपण काय करायचं आहे, पहिल्यांदा गूळ आहे ना तो आपल्याला पाण्यामध्ये मेल्ट करून घ्यायचा आहे. तर आपण तो करून घेऊया. तर आता आपण पाणी गरम करत ठेवलेलं आहे. मी पूर्ण अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्यात आता हा गूळ टाकून घ्यायचा आहे आणि तो गूळ आपल्याला पूर्ण मेल्ट करून घ्यायचा आहे. तुम्हाला जसे गोड लागतात ना कडाकणी त्याप्रमाणे तुम्ही गूळ त्यात ॲड करा. तुमच्या जर जास्त गोड खात असतील तर तुम्ही गूळ जास्त घाला आणि जर कमी खात असाल तर तुम्ही कमी घालू शकता. तर हा सगळा गूळ आपण पहिल्यांदा व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचा आहे पाण्यात. आपलं पाणी आता गरम होत आहे तोपर्यंत आपण सगळी पिठे एकत्र करूया आणि त्यात तूप टाकून घेऊया. त्यात आपला गूळ पूर्ण पाण्यात मेल्ट झालेला आहे. मी थोडंसं पाणी गरम केलं आधी आणि गॅस बंद केला, उकळवलं नाही आहे आणि त्यात गूळ पूर्ण विरघळून दिलं. आता आपण ह्याचं डाळीचं पीठ आणि गहू आपण मिक्स केलेले, तर आपण थोडंसं मीठ घालणार आहे चवीपुरता. गुळाचा कुठलाही पदार्थ तुम्ही मीठ घातला ना तर त्याची चव जरा चांगली लागते. आपण थोडंसंच मीठ घालणार आहे आपण चवीपुरता, अगदी जास्त घालणार नाही आहे. त्यानंतर आपण काय करायचं आहे, तूप घालायचं आहे. मी 1 मोठा चमचा तूप घेतले, ते मेल्ट करून घेतलेले. आता आपल्याला सगळं हे व्यवस्थित एकत्र करायचंय. काही काहींच्या तीळ पण घालतात. मग म्हटलं तुमच्या जसं आवडीचं असेल तर तुम्ही खसखस, तीळ, सुंठ पावडर वापरू शकता. ज्याला वेलची पावडर आवडते त्याने वेलची पावडर टाका. आता आपण काय करणार आहे, जे हे पाणी आहे हे आपण गाळणीनं त्यात गाळून घालायचे. काय असतं गुळामध्ये कधी कधी थोडीशी घाण असते, तर ती येऊ नये म्हणून आपण ते गाळणीने गाळून घ्यायचे. जसं आपल्याला पाणी लागेल तसं आपण पाणी त्यात ऍड करत जायचं. एकदम सगळं घालायचं नाहीये. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ एकत्र करून घ्यायचे आणि आपल्याला पीठ मळताना ना घट्ट असं पीठ मळायचंय, जास्त पातळ मळायचं नाहीये. नाही तर काय होईल, आपल्या कडाकणी आहेत ना त्या आपल्याला लाटता येणार नाही. आता मी हाताने पीठ मळणार आहे. आणि मी पीठ घेताना त्यातलं 1-2 चमचे पीठ बाजूला काढले, आता आपल्याला नंतर हाताला लावायसाठी पीठ लागणार आहे म्हणून आपण ते पीठ थोडंसं बाजूला काढलेलं आहे. तर आपण सगळं असं व्यवस्थित एकजीव करून चांगलं घट्ट असं पीठ मळून घ्यायचंय. जास्त पातळ ठेवायचं नाहीये पीठ, नाहीतर काय होईल आपल्याला कडाकणी लाटताना खूप त्रास होईल. आपल्याला व्यवस्थित लाटता याव्या म्हणून आपल्याला घट्ट पीठ मळायचंय. तर आपण काय करूया, आता हे उरलेलं पाणी पण त्यात टाकून घेऊया. जसं लागलं पाणी तसंच आपल्याला ऍड करायचंय. कारण गव्हाची कडाकणी नाही खायला खूप छान लागते आणि शिवाय पौष्टिक पण आहे. आता आपलं पीठ बघा, मी असं घट्ट मळून घेतलंय पीठ चांगलं. अगदी पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही ठेवलेलं, मीडियम असं पीठ ठेवलंय. आता आपल्या कडाकणी व्यवस्थित लाटता यावं म्हणून आता आपण काय करू, त्याला थोडंसं तेल लावून परत एकदा चांगलं मळून घेऊ
आणि एक 5-10 मिनटं मुरत ठेवू. मग आपण कडाकणी लाटायला घेऊया. आता मी एक 10 ते 15 मिनटं पीठ असंच झाकून ठेवणार आहे. मग नंतर आपण कडाकणी लाटूया. आणि फुलोरा कसा करायचा, देवीसाठी नवरात्रात जे फुलोरा लागतो तो पण कसा करायचा ना, तो तुम्हाला दाखवतो आणि कडाकणी दाखवतो. आता आपले गोळे बऱ्यापैकी करून घेतलेत. मी आता 5 गोळे घेतले त्यातले. असे आपल्याला पूर्ण गोळे करून घ्यायचे आणि पीठ लावायची गरज पडत नाही जर तुमचं पीठ व्यवस्थित मिळालं असेल तर. जर तुमचं पीठ पातळ असेल ना तर तुम्हाला पीठ लावायला लागेल थोडंसं. तर आपण आता कडाकणी लाटून घेऊया. लाटताना आपल्याला ती पातळ अशी लाटायची, जास्त जाड ठेवायची नाही आहे कडाकणी. आता काय होईल, त्याला असे फोडफोड येतात तळल्यानंतर. मी आता अशी पातळ अशी कडाकणी पूर्ण लाटून घेतलेली. तर आपण आता त्याला काय करायचंय, त्याला अशा रेषा पाडून घ्यायच्या आहेत. म्हणजे काय होईल, आपली कडाकणी फुगणार नाही. तुमच्याकडे सुरी असेल तर सुरीने करा, नाहीतर तुम्ही दाताचा चमचा असेल त्याने घ्या. असा दाताचा चमचा घ्यायचा, त्याने पूर्ण असे हे करायचे, हे करायचं, चोच मारायची. म्हणजे काय होतं, ते फुगत नाहीत कडाकणी. पूर्ण असं टोचून घ्यायचं त्याला. तर आपली अशी एक कडाकणी तयार झालेली. आणि तुम्ही काय करा, आधी सगळे कडाकणी व्यवस्थित लाटून घ्या. तर तुम्ही एखाद्या पेपरात ह्याच्यात झाकून ठेवा आणि मग एकदम तळा. नाहीतर काय होतं, आपण इकडं कडाकणी लाटून तिकडं तळतो, त्यामुळे काय होतं कधी कधी ते करपतात. तर तळायच्या कशा ते पण मी तुम्हाला दाखवतो. आधी आपण सगळ्या कडाकणी व्यवस्थित सगळ्या लाटून घेऊया. देवीचा फुलोरा पण आपण तयार करून घेऊया. मग आपण तळूया. आता मी सगळ्या कडाकणीपर्यंत लाटून घेतो. आता आपल्या कडाकणी सगळ्या लाटून झालेल्या आहेत आणि मी फुलोरा पण केलेला आहे. आता फुलोरामध्ये मी काय काय केलं ते सांगतो. प्रत्येकाकडे वेगवेगळा असतो. मी विड्याची पानं केलेली आहेत, आरसा केलेला आहे, मंगळसूत्र, बांगड्या, फणी केलेली आहे, मी जोडवे केलेले आहेत, ही सुपारी आहे, करंडा केलेला आहे, कानातली कर्णफुलं आहेत आणि वेणी. व बाकीच्यांच्यात अजून काय काय असतं, हात असतो, परत अजून पाठ असतो, भरपूर काय काय प्रकार असतात प्रत्येकाकडं. तर आमच्याकडे जे आहे तेवढं मी आत्ता इथं फुलोरा केलेला आहे. आणि सगळ्या कडाकणी मी अशा लाटून घेतलेल्या आहेत व्यवस्थित. आणि त्याला असं सुरीने पण मी थोडेसे कट्स मारले, जेणेकरून ते आपली तळताना फुगू नये म्हणून. तर आपण सगळ्या कडाकणी तळून घेऊया. तर पहिल्यांदा आपण तेल तापवून घ्यायचंय. तेल अगदी कडक तापवायचं आणि नंतर गॅस बारीक करायचा. नाहीतर काय होईल, आपली कडाकणी करपेल. तर आपल्याला करपवायची नाहीये, थोडीशी गोल्डन ब्राऊन आपल्याला ती तळायची. तर आपलं तेल पण तापलेलं आहे. तर आपण आता कडाकणीचा सोडूया. आपल्याला मीडियम फ्लेमवरती तळायचे आहेत, जास्त हाय फ्लेमवरती तळायचे नाही, नाहीतर काय होईल, करपेल आपली कडाकणी. आपल्याला ती गोल्डन ब्राऊन अशी तळायची आहे. बघा आता आपण तळताना त्याला कट्स मारल्या, त्यामुळे आपल्या कडाकणी फुगत पण नाहीये, त्याला बबल्स पण येत नाहीयेत. तर आपल्याला अशा पद्धतीनेच कडाकणी करायची आहे. थोडीशी गोल्डन ब्राऊन झाली की आपण ती काढून घेणार आहे. काय होतं, गुळ असल्यामुळं ती नंतर कडक होती. आता तुम्हाला मऊ वाटत असते ना तरी. आता का अशा कलरमध्ये आपल्याला ती काढायची. नंतर त्याचा कलर डार्क होतो. तुम्हाला मी दाखवतो एक 5 मिनिटांनी थंड झाल्यानंतर ती कशी दिसते ती. तर आपण पहिल्यांदा अशा सगळ्या कडाकणी तळून घ्या. बघा लगेच त्याचा कलर चेंज होतो. तुम्ही जर जास्त डार्क कलर काढला ना तर ती करपती. तर आपण ती आता बाजूला काढूया. आपण दुसरी कडाकणी तळू. थोडीशी साईडनं गोल्डन ब्राऊन झाली की आपण लगेच कडाकणी काढायची. जास्त वेळ ठेवायची नाही तेलात. आता काय होईल, ती करपल आणि आपल्याला करपवायची नाहीये, गोल्डन ब्राऊन करायची. आता मी 5 मिनिट आपली पहिली जी कडाकणी तळली ती कशी झाली ती तुम्हाला दाखवतो मी. बघा, हे आपण पहिली तळलेली, व्यवस्थित तळली, कुठेही करपलेली नाहीये आणि ती कडक होती. जशी थंड होईल ना तशी कडक होती. तर आपण आता अशाच सगळ्या कडाकणी पहिल्या तळून घेऊया. मग आपण त्या दाखवूया कशा झाल्या. आणि आपण फुलोरा पण तळून घेऊया. नवरात्र स्पेशल अशी कडाकणी आणि देवीसाठी फुलोरा तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. गव्हापासून खूप सोपी पद्धतीची आहे ही कडाकणी करायची आणि कमी वेळात पटकन होणारी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कशी झालेली आहे. जर तुम्हाला माझी ही कडाकणीची रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जे अजूनही माझ्या चॅनलला व्हिजिट केली पण सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जास्तीत जास्त तुमच्या लोकांपर्यंत ही कडाकणीची रेसिपी तुम्ही पाठवा. आणि आत्ताच्या नवरात्रात तुम्ही या पद्धतीने कडाकणी नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कशा झालेल्या आहेत. तर तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप शुभेच्छा आणि आपण पुन्हा भेटू अशाच वेगळ्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.